सर खूप सारे स्टुडंट आजकाल जावा का पायथन यामध्ये खूप कन्फ्युज असतात. सो कोणतं पहिलं त्यांनी लर्न करायला? आता कुठलं पहिल्यांदी किंवा कुठला कोर्स करू हा खूपच इरिलेव्हंट क्वेश्चन झाला असं माझं म्हणणं आहे. कारण काय आहे, आपण जर जर्नी बघितलं आता 10 वर्षापूर्वी असं होतं की तुम्ही फक्त बॅकएंड केलं तर तुम्हाला फक्त ओरॅकल PLSQL येत आहे, तर म्हणजे SQL PLSQL येतं आणि ओरॅकलमध्ये तुम्ही एक्सपर्टीज आहे, तर तुम्हाला खूप बेनिफिट असायचे की बॅकएंडवाले फक्त आहेत. त्यानंतर कोणीतरी फ्रंट एंडमध्ये खूपच एक्सपर्ट आहे तर तो पण ग्रो करून जायचा. पण मग आता काय झालं, हे 10 वर्षापूर्वीचा किस्सा आहे. आता 5 वर्षापूर्वी असं झालं की ओव्हरऑल इंटरनेट ॲक्सेसिबल एवढं सगळं आहे आणि दुनिया एवढ्या सगळ्या गोष्टी अवेलेबल करून द्यायला लागल्या की तुम्हाला सहज ते शिकणं शक्य आहे. सो पीपल वेअर लाईक तुम्ही एकत्र सगळं का करू शकत नाही. देन फुल स्टॅक आलं त्याच्यामध्ये. सो फुल स्टॅकमध्ये पुन्हा ते झालं की फ्रंट एंड टू बॅक एंड कोअर जे तुमचं आहे ते पण सर्व्हर कोडिंग सगळं एकाच माणसाला यायला पाहिजे अशा लेवलला आलं. मग आता फुल स्टॅक करायचं आलं. त्यानंतर काही ठिकाणी असं आलं की टूल्स एवढे अवेलेबल आहेत, टूल्स सगळे सोपे सहज आहेत की मग त्याच्यामध्ये तुम्ही फुल स्टॅक डेव्हलपर आहे तर डेव्हलप तुम्ही केलं तर टेस्ट पण तुम्हीच करा असं म्हणून आता टेस्टिंगवाले पार्ट आले. म्हणजे काय झालं त्याच्यामध्ये की सॉफ्टवेअर एक्झिक्युटिव्ह नावाचा प्रकार आला जो डेव्हलप पण करेल आणि टेस्ट पण करेल आणि डिप्लॉय पण करेल. आता हे सगळं झालं. नाव यू नो ChatGPT इज देअर और मेनी सच एजंट्स ऑफ AI आर देअर की जे सगळ्या गोष्टी तुम्हाला अजून सोप्या करून देत आहेत. So for that matter, you need to change a lot or you need to upgrade a lot. So आता माझं असं म्हणणं आहे की तुम्हाला एक कोर्स पण चालणार नाही नुसता फुल स्टॅकचा. You need to do both the courses. म्हणजे पायथन वाल्यांना कदाचित जावावर काम मिळू शकतं, जावा वाल्यांना पायथनवर काम मिळू शकतं. हे सगळं सोडून आता काही माझे स्टुडंट प्लेस झाले कॉग्निझंटमध्ये वगैरे तर त्यांना .NET वर काम मिळालंय किंवा C# वर विचारलं गेलं त्यांना. सो हे सगळ्या गोष्टी तुम्हाला यायला पाहिजेत अशा लेवलला झालेलं आहे. कारण बेसिक प्रोग्रामिंग तुम्हाला यायलाच हवं, बेसिक थिंकिंग तुम्हाला यायलाच पाहिजे आहे. सो आजकालच्या जमान्यामध्ये कुठला तरी एकच झेंडा हातात घेऊन चालणार नाही बॉस. तुम्हाला असं व्हावं लागेल की मला हे पण येतं, हे पण येतं, हे पण येतं. तुम्ही सांगा तुम्हाला काय पाहिजे ते आम्ही करू. मला पर्सनली 2-3 वर्षापूर्वी हे पटायचं नाही म्हणून इव्हन मी स्टुडंटला सांगायचो की अरे बाबा एकच कोर्स इनडेप्थ तरी कर. बट नावडेज मी स्वतः आजकाल असं सजेस्ट करत असतो की लाईक देर आर 42 आवर्स, मी त्याला एक 42 आवर्स थेरी म्हणतो जी आमच्या समन्वयामध्ये आम्ही सांगतच असतो. मी स्वतः ते एक्सप्लेन करत असतो की आठवड्यामध्ये एक कोर्स करताना तुम्हाला काही आवर्स द्यावे लागतात. तुमचं ट्रॅव्हलिंग, स्लीपिंग सगळी सायकल बघून पण तुमच्याकडे 40 to 42 आवर्स आठवड्याला वाचतात. हे आम्ही समन्वयामध्ये प्रूव्ह करतो. आणि मग त्या 42 आवर्समध्ये काय करायचं तर आम्ही तिथं बऱ्याच वेळेला स्वतः असं सांगतोय आता की तुम्ही दुसऱ्या कोर्ससाठी म्हणजे आमच्याकडे आता आम्ही स्वप्नपूर्ती असं प्रकरण चालू केलं की ड्रीम कम ट्रू की मला हे पण येऊ दे ते पण येऊ दे याच्यासाठी. तर स्वप्नपूर्तीमध्ये आम्ही काय सजेस्ट करतो की तुम्ही एक मेजर कोर्स करा जसं की जावा आणि मग एक स्पेशल कोर्स करा जसं की पायथन और वाईस वर्सा. जर तुम्ही पायथन करणार असाल तर मेजर शुड बी पायथन अँड स्पेशल शुड बी जावा. प्लस आम्ही एक मायनर कोर्स देतो त्याच्यामध्ये जो LMS प्री रेकॉर्डेड किंवा ज्याला सेल्फ पेस्ट म्हणतो तो पण करू शकता वेळ असेल तर. आणि बिलीव्ह मी ज्यांना खरंच 10 तास 12 तास 14 तास काम करून त्यांचा आत्तापर्यंतचा काही जो बॅकलॉग असेल मग तो सॅलरीसाठीचा बॅकलॉग असेल, करिअरसाठी मला काहीतरी जबरदस्त ग्रोथ पाहिजे आहे, मला आधी कॉलेज चांगलं मिळालेलं नाहीये, मला कॉलेजने प्लेसमेंट नाही दिलेले आहे, कॉलेज चांगलं होतं पण तेव्हा मी थोडासा इमॅच्युअर होतो तर त्यामुळे मला स्वतःला आता असं वाटतं की माझे काही मित्र लोक पुढे गेले आणि मला स्वतःला करायचं आहे. तर अशा सगळ्या लोकांसाठी फर्स्ट बीटमध्ये आता स्वप्नपूर्ती आहे आणि आम्ही स्वतःहून सांगतो आहे की तुम्ही एकापेक्षा जास्त कोर्स करा. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आम्ही ते कोर्सेस फ्री ऑफ कॉस्ट देतो. म्हणजे तुम्ही फीज एका कोर्सची भरा आणि तुम्हाला 3 कोर्सेस त्याच्यामध्ये मिळतील. सगळ्या कोर्सेसमध्ये आम्ही मॉक इंटरव्ह्यू घेतो, एक्झाम घेतो, सगळं प्रिपरेशन करून घेतो. सो मुद्दा असा आहे, कहना असा आहे की नाव 1 कोर्स 1 करिअर इज नॉट इनफ. यू नीड टू रिलाय ऑन मल्टिपल थिंग्स आणि त्यामुळेच स्वप्नपूर्ती इज द सोल्युशन. मग एकच कोर्स करू का, हा करू का, तो करू नाही, सगळं यायला पाहिजे.